नमस्कार माझ्या मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये. तर मी आज तुम्हाला एक नवीन आणि छान प्रकारे अशी जादू दाखवणार आहे, दुधाची आणि लिंबाची. तर मैत्रिणींनो, मी हे कच्चं दूध घेतलेलं आहे, तापवलेलं नाही. तापवण्याच्या अगोदर मी थोडंसं काढून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये बघा मी लिंबू पिळत आहे. अर्ध लिंबू पूर्ण टाकलेलं आहे मी त्याच्यामध्ये आणि अर्ध लिंबू पिळून घेतल्यानंतर आपण हे आपल्या हाताला, पायाला, मानेला, चेहऱ्याला सुद्धा वापरू शकता. याचा खूप छान रिझल्ट आहे आणि घरगुती असल्यामुळे साइड इफेक्ट वगैरे काहीच नाही. फक्त कच्चं दूध आणि लिंबू आहे. आता हे बघा, मी हे असं हलवून घेतलेलं आहे आणि तुम्हाला मी ह्याचं अप्लाय करून दाखवते हातावर माझ्या. आपण हे तोंडाला सगळीकडे लावू शकता, हाताला, पायाला वगैरे, मानेला आपण सगळीकडे वापरू शकता. तर बघा आता हे थोडंसं असं घट्ट झाल्यासारखं, विरजल्यासारखं होते दूध लिंबू टाकल्यामुळे आणि मी आता ते फक्त हाताला लावत आहे बघा. आपण जेव्हा दगडाने हात घासतो तेव्हा आपले हात काळे होतात, म्हणून दगडाने हात घासायचे नसतात. तर हा उपाय करून बघा तुम्ही, खूप छान पूर्ण असा मळ निघतो याच्याने. खूप छान आणि एकदम चांगली पद्धत आहे. तर मी आता हे पूर्ण असं हाताला लावून घेत आहे बघा, तुम्ही बघू शकता तुम्ही. फक्त हाताला लावून घ्यायचं आहे, दुसरं काहीच करायचं नाही आणि थोडंसं त्याला असं आता मी पूर्ण लावून घेतलेलं आहे. हे बघा, हे पूर्ण असं लावून घेतल्यानंतर थोडंसं आता याला वाळू द्यायचं. थोडंसं, एकदम थोडंसं हाडकल्यासारखं होते. आता हे बघा मी लावून घेतलेलं आहे, सगळं बाजूला करत आहे. हे बघा असं थोडंसं आपण हाताला चिकटते का बघायचं. थोडंसं वाळल्यासारखं झालं की आता तुम्ही पाहू शकता याचं किती बदा बदा मळ निघते. हे असं घासायचं मग आता आपल्याला जोर काढून आपला पूर्ण असं घासून घ्यायचं. बघा मी हे घासत आहे. तर तुम्हाला याचा मळ दिसते थोड्या वेळानंतर किती मळ निघाला आहे हातावर आणि काय नाही. असा तर मळ दिसत नाही, पण ह्या दुधाने आणि लिंबाने खूप छान प्रकारे आपल्या हातावरचा, पायावरचा आणि मानेवरचा, चेहऱ्यावरचा मळ निघून जातो. दगडाने वगैरे घासण्यापेक्षा हे किती छान आहे बघा. तुम्ही खाली मळ पडत आहे बघा, थोडा थोडा तुम्हाला दिसतच असेल. हे बघा, थोडा थोडा मळ पडत आहे बघा त्याच्यावरती. खूप चांगल्या प्रकारे मळ निघू शकते. हे बघा, आता ह्याच्यावरती मी घासत आहे हातावर. तुम्हाला दिसतच असेल थोडासा तरी का होईना मळ कुठेतरी निघालेला. हे बघा, हे असं पूर्ण आपल्या हातावरचा वगैरे मळ काढून देते व्यवस्थितपणे. तर खूप छान आहे मैत्रिणींनो, आपण अप्लाय करू शकता आपल्या शरीरावर कुठेही. याचे साइड इफेक्ट वगैरे काहीच नाहीत. मी नेहमी हेच वापरते. दुसरं बाहेरचं इकडचं तिकडचं काही वापरून आपले चेहरा वगैरे खराब करून घेण्यापेक्षा हे घरगुती उपाय खूप छान आहे आणि मी हा उपाय नेहमी करत असते. तर बघा, हा मळ आता पूर्ण निघालेला आहे हातावरचा. छान प्रकारे, एकदम छान प्रकारे हात चमकत आहेत बघा. तुम्हाला मळ एकत्र करून दाखवते, तुम्हाला विश्वासच बसणार नाही. हे बघा, हा बघा किती मळ निघालेला आहे बघा. हे बघा, एवढा सारा मळ निघालेला आहे. तर मैत्रिणींनो, माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगा आणि माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब करा.